नमस्कार, मी राणिका स्लिवाल. आपण पाहताय डिजिटल अहिल्यानगर. आज लोकनेते खासदार निलेश लंके यांनी शेतकरी आणि जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भात वीज वितरणला धारेवर धरत आज भर पावसात त्यांनी वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः घाम फोडल्याचं पाहायला मिळालेलं आहे. आणि या आंदोलनामध्ये खासदार निलेश लंके यांनी अक्षरशः वीज वितरणच्या कार्यालयाच्या दारातच ठिय्या दिला होता. नेमकं आता हे वीज वितरणच्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना काय आश्वासन दिलं आणि हे आंदोलनासंदर्भात त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. सर, डिजिटल अहिल्यानगरमध्ये आपलं स्वागत. आज तुम्ही आंदोलन करताना तुमचं एक अनोखं आंदोलन नेहमीच पाहायला मिळतं, त्याचाच एक प्रत्यय आज देखील आलेला आहे. नेमकी तुमची मागणी काय होती? आमची नेमकी माझी काय मागणी होती यापेक्षा सर्वसामान्य लोकांचा आवाज काय आहे तो आवाज यांच्याकडे पोचवण्याचं काम केलं, यांच्यामार्फत शासनाकडे पोचवण्याचं काम केलं. तो म्हणजे इतका जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आज ऊर्जा विभागाचा खेळखंडोबा झाला आहे. तुम्ही पाहिलं असेल, काल परवा आमच्या नगर शहरामध्ये 3 वर्षाची एक गांगुर्डे नावाची एक वीटभट्टीवर काम करणाऱ्या गरीब कुटुंबातली मुलगी दुकानात चालली आणि शेजारी पोलला हात लागला म्हणून शॉक बसून तिला मृत्यूला सामोरं जावं लागलं. तिकडं आमच्या श्रीगोंदा तालुक्यात हिंगणी गावामध्ये आमचा एक मल्लाव नावाचा तरुण शेतकरी डीपीवर गेला, तर ते डीपीच्या तारा पडलेला होता, त्याला करंट लागला, तो पण मयत झाला. एक चव्हाण म्हणून. या घटना 8 दिवसात घडल्या. अशा अनेक घटना घडल्यात या जिल्ह्यामध्ये. तर याच्याकडे कोणी पाहायला लक्षच नाही. हे घटना कशामुळे होत्यात हे शोधलं पाहिजे. या MSCB डिपार्टमेंटचा जो गलथान कारभार चालू आहे ना, म्हणजे आज बघितलं असं तुम्ही सर्वे करा, जेवढ्या डिप्या आहेत ना त्या डिप्यावर जा, निम्म्या डिप्यांना फिजाच नाही. काही ठिकाणी तर पोल पडले तर पोल उचलायला सुद्धा त्यांना वेळ नाही, तर तारा तशाच खाली लोंबत्यात. हे सगळं आहे ना, त्यामुळं तुम्हाला या सगळ्या गोष्टी होतात. आज जे लोकांचा मृत्यू झाला आहे, माझी तर मागणी आहे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. वेळोवेळी जर मेंटेनन्स केला तर हे प्रश्न होणार नाही ना. आज लोड शेडिंगचा तर प्रश्न, लोड शेडिंग तर मनमानी चाललं आहे. कधी लाईट घालतात आणि कधी लाईट सोडितात. लोड शेडिंग चालू आहे, मेंटेनन्स नाही. वर्षे लोकांनी डिप्यांचं स्ट्रक्चर उभा केले, डीपी बसवली, पण फक्त सप्लाय जोडायचा आहे, पण त्यांना वेळ नाही सप्लाय जोडायला. काही ठिकाणी पोल उभे आहेत, तर वर्षे 2-2 वर्षे पोल उभे आहेत, तारा वाढायच्यात, म्हणजे 1 दिवसाचं काम, 1 तासाचं काम, ते सुद्धा करायला वेळ नाही. म्हणजे हे असं यांना कोणी मालक नसल्यासारखंच काम करतात. काही ठिकाणी तर अधिकारी एवढे उघराटे. माझ्याकडे त्या निकम म्हणून त्याच्या तक्रारी आल्या, त्याच्याबाबत तर लोकांनी सांगितलं, त्याच्याकडे जर एखादा माणूस, एखाद्या गावचा लोकप्रतिनिधी, एखादा समाजसेवक जर 4 लोकांचे कामं घेऊन गेलो, दुसऱ्या दिवशी त्याला टार्गेट करतो आणि त्याच्यावर कसा दंड करता येईल, दंड करतो. एखाद्याला ₹1,00,000 दंड टाकला का त्याला म्हणतो 50,000 देईल, 50,000 रुपये देऊ नका. हे असे धंदे करतात. काही ठिकाणी वायरमॅन लोक तर इतके मगरूर झालेले आहेत, ते हलतच नाही पुढं. आता काही ठिकाणी डिप्या बसवल्यात, पोल टाकायचे, तर आमच्या गोविंदांनी सांगितलं की एका पोलचे 7,000 रुपये घेतले. हे असा धंदा मनमानी चालला आहे. त्याच्यामुळं आता आम्ही सांगितले 10-15 दिवसात तुम्ही हे मेंटेनन्स करणार आहे का नाही सांगा. आणि स्मार्ट मीटरचे तर आता डिजिटल इंडिया आहे ना, डिजिटल इंडिया आता स्मार्ट मीटर आले. त्याला त्या स्मार्ट मीटरला ज्याला 500-600 रुपये बिल येते, त्याला आता 8-9 हजार रुपये, म्हणजे दिवसा ढवळ्या खिशात कात्री लावून पैसे काढी देतात. असा धंदा चालू आहे. मी सांगितलं स्मार्ट मीटर वगैरे कोणी बसवणार नाही. उलट मी तर तुमच्या माध्यमातून सांगतो, कोणी स्मार्ट मीटर बसवायला आलं, जर दादागिरी करत असेल तर मला सांगा, त्याला नाही कपडे काढून पाठावं घरी तर बोलायचं. त्यामुळं हे सगळ्या गोष्टींच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं आज. नक्की स्मार्ट मीटरमुळे नागरिकांचे कंबरडे मोडलेले पाहायला मिळत आहे. बरं, आता राष्ट्रवादी सत्तेत सामील होणार आहे, त्याचे विलिनीकरण होणार आहे अशी चर्चा सुरू आहे, काय सांगा? आता मी 2 दिवसापासून मीडियावर इतकं फास्ट चालू आहे ना, ब्रेकिंग चालू आहे. मला पण सकाळी काही आपले काही सहकारी मला भेटले. तर आता माझ्या मागं ह्या लोकांच्या समस्या, काही ठिकाणी आता कमी जास्त प्रमाणात पाऊस येतोय, हे सगळ्या प्रश्नांमुळं मला काही ह्या गोष्टींना वेळ भेटला नाही विचारायला, चौकशी करायला. तर मी निश्चित आज उद्या मी मुंबईला जाणार आहे. आमच्या पक्षाचे आदरणीय पवार साहेबांना विचारणार आहे, अशी ब्रेकिंग आली, मला काही मीडियावाल्यांनी विचारलं आहे, तर काय सांगायला पाहिजे मी त्यांना, मला सांगा सल्ला. मग मी त्यांना विचारतो, ते जसं सांगतात तसं त्याच्यातलं एक शब्द इकडं तिकडं न करता मी तुमच्यासमोर मांडेन. बरं, आता बऱ्याच वेळेस तुमच्यातला शिवसैनिक बाहेर आलेला पाहायला मिळतो. आज देखील आंदोलनादरम्यान असं पाहायला मिळालेलं आहे.
अशा देखील चर्चा आहे की तुम्ही शिवसेनेत जाणार आहात. नेमकं यात किती सत्य आहे? राजकारणातल्या माणसांबद्दल चर्चा झाल्याच पाहिजे. चर्चा हे होत असतात. सध्या काय झाले आपल्याला माणूस एखाद्या माणूस आता मी योगी संघ बोललोय, आमचा शिवसेनेचा जिल्हा आपले नगरसेवक आहे, तर लगेच लोकांना वाटतं आता हे यांची काहीतरी गुप्त चर्चा चालू आहे. असं काय नसतं. आम्हाला सगळ्यांशी संबंध ठेवावा लागते, सगळ्यांशी बोलावं लागतं, सगळ्यांशी काय करावं लागतं. बरं, तुमचं वैयक्तिक मत काय पण? मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाचे नेते आदरणीय पवारसाहेब आहे. त्यांचं 60पेक्षा जास्त वर्ष संसदीय कारकिर्दीत झालेली. त्यामुळं तो माझ्यासाठी एक महान योद्धा आहे. तो माझा महान योद्धा हा राजकारणात भल्यांना धोबी पछाड देणारा नेता आहे माझा. त्यामुळं माझा नेत्यावर माझा विश्वास आहे. त्याच्यामुळं मी माझं मत काय आहे, यांचं मत काय आहे, त्यापेक्षा मला माहिती आहे माझं जेवढं वय नाही त्या वयापेक्षा जास्त माझ्या नेत्याचं वय आहे. अनुभव जास्त आहे. त्याच्यामुळं ते कुठला जरी उद्या निर्णय घेतला तो समाजाच्या हिताचा असेल, शेतकऱ्यांच्या हिताचा असेल, आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा हिताचा निर्णय असणार. त्यामुळं आपल्या छोट्या कार्यकर्त्यांनी काय डिसिजन घेतला पाहिजे, मग माझं मत काय आहे, याचं मत काय, हे कशाला करायचं. आपण एक आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे. ती कोण सूचना आली ना हे करा तर ती सूचनांचे पालन करायची. नेत्याला नाही शिकवायचं कधी. नेता तो नेता राहत आहे. बरं, आता नवीन आलेले SP सुदर्शन मोहोका यांनी अवैध धंद्यांवर चांगला वचक बसवलेला आहे. त्यामुळे अवैध धंद्यांवाल्याची कुठेतरी धाबेदान आलेली पाहायला मिळत आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांनीच SPंच्या विरोधात, अवैध धंद्यांविरोधात आंदोलन पुकारलं होतं. काय सांगा? नाही, आता सत्यातल्या लोकांनी जर आंदोलन पुकारलं म्हणल्यावर जर हे खेदाची गोष्ट आहे. तुमच्या हातात सगळं आहे ना, आणि तुम्ही काय आंदोलन ते करता. तुमच्या हातात रिमोट आहे ना, रिमोट तो आपके हात में आहे ना. त्याने आता हे काहीतरी दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, याच्या इसमे राजनीती राजकारण आहे याच्यात. हे कुणी पाठवले, कशामुळं पाठवले, कोण अधिकारी कोणाचं ऐकत नाही, मग त्या अधिकाऱ्यावर कसा अंडर प्रेशर आणायचा, हे धंदे आहेत. हे असं काय नाही, हे सगळे आम्हाला माहिती आहे. तुम्हाला पण माहिती आहे. आता मीडियावर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की जे आंदोलन करते आहेत तेच अनेक जण अवैध धंदे चालवतात आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. नाही, आता कोणाचा अवैध धंदा आहे, कोणाचा चांगला धंदा आहे, मला तर काय माहित नाही. मी ते धंदाच नाही करीत. ज्यांना काही काम नाही ना ते धंदे करतात. मग याला कुठं कोंडीत सापडताय, मग याच्यावर गुन्हा दाखल करा, त्याला कुठंतरी खोट्या नाट्या गुन्ह्यात दाखल करा. हे ज्यांना धंदे तेवढेच आहेत ना सत्तेचा गैरवापर करायचे, ते धंदे करतात असे. आम्ही कोण काय करते याच्यापेक्षा लोकांना काय देता येईल, शेतकऱ्यांना काय देता येईल, गरिबांसाठी काय करता येईल, आरोग्यासाठी काय करता येईल, हे याच्यासाठी आम्ही वेळ देतो. गड किल्ल्यांसाठी काय करता येईल. पालकमंत्र्यांनी देखील म्हटले की अवैध धंदे ज्या ज्या भागात दिसतील त्या पोलीस निरीक्षकांचं निलंबन केलं पाहिजे. मात्र ज्या भागात जे नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ते देखील ते अवैध धंद्यामध्ये सामील असतील तर त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे का? त्यांचं पण नगरसेवक पद रद्द केलं पाहिजे का? काय वाटतं? नाही, आता मला काय नाही वाटत. ते आधी निष्पन्न करा, मग तुम्हाला सांगेन मी काय करायचं. आधी निष्पन्न मला काय वाटण्यात अर्थ आहे. बरं, आता एक शेवटचा प्रश्न. सध्या तुमची दुबईची ट्रिप, पोर्शे कारची तुमची सफर आणि वाघाला घेऊन फिरतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. नेमकं वाघाला घेऊन फिरताना तुम्हाला कुणाला काय संदेश द्यायचा होता आणि यामागचा उद्देश काय होता? संदेश बिंदेश नाही देत मी कोणाला. संदेश देणारा नाही. लोक कुत्र्याला घेऊन येणार ना, तर मी वाघाला घेऊन फिरतो. हाच बदल आहे. काही लोक आहे ना मांजरा असतात आणि वाघाचं झुल पांगडीत सांगतात, डराव करतात. तसं नाही. हम टायगर को लेके घुमने वाले. टायगरचा विषय निघाला म्हणून माजी खासदार सुजय विखे नेहमी म्हणतात की टायगर अभी जिंदा आहे. नेमकं तुम्हाला जिवंत वाघ घेऊन फिरताना पाहिल्यानंतर अनेक चर्चा आहे आणि तो व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. आता चर्चा तर होणारच ना. आम्ही वाघाला घेऊन येणलो आणि कुत्र्याला घेऊन येणलो तरी चर्चाच होती ना. चर्चा कोणाची होती माहिती आहे तुम्हाला? आता हे लिंबाचं झाड आहे, याला कोणी दगड नाही आणणार. आंब्याचं झाड असतं आणि एखादा पाडा असला की त्याला लोक दगड आणणार. तसंच असतं. जिनका चलता है ना उनके तरफ लोक देखते. बरं, पोर्शे कारची सफर देखील चर्चेत आहे. आता तुम्ही पूर्ण दुबई फिरून आले आहात. नेमकी तिकडची टेक्नॉलॉजी काही आपल्या अहिल्यानगर शहरात राबवण्याचा काही विचार आहे का? मी पोर्शे कारमध्ये फिरलो तर जे माझ्याबद्दल ज्यांना बरं वाटतं ते अरे बघा पोर्शे कारमध्ये फिरले. निलेश लंकेने ती त्याला टेक्नॉलॉजीसाठी व्हिजिट केली. पण ज्यांना आमच्याबद्दल कायमच वाकडं आहे, दुःख नाही ना,
ते आम्ही पोर्शे कारमध्ये हिंडलो आणि वाघ घेऊन हिंडलं तर ते ट्रोल करणारे टोलर ठेवलेले आहेत ना ते धंदे उलटे करणारच आहेत. नक्कीच धन्यवाद सर डिजिटल आयल्या अरे, नगर माईक आपल्याबद्दल.